तर आजची आपली स्टोरी आहे एक राजा आणि एक नर्तकीची। एक खूप मोठं राज्य होतं। त्या राज्यामध्ये एक राजा होता। प्रत्येक राज्यात एक राजा असतोच आणि आजूबाजूच्या परिसरात एक सुप्रसिद्ध नर्तकी होती, जी नर्तकी डान्ससाठी खूप प्रसिद्ध होती। असंच राजाच्या कानावर आलं की आजूबाजूच्या नगरामध्ये एक नर्तकी खूप प्रसिद्ध आहे डान्ससाठी आणि तिलाही आपल्या राज्यात बोलवावं डान्ससाठी। मग असंच तिला निरोप पाठवला आणि ती नर्तकीसुद्धा राजाच्या दरबारात आली डान्ससाठी। तर त्या नर्तकीचा नाच चालू झाला। असंच नाचता नाचता राजाचं लक्ष गेलं की बाबा ती हसते खूप। पण राजाला ऑब्झर्वेशन करत होता तो की ती नर्तकी जेव्हा ती फक्त राजाकडे बघूनच हसत होती, पण जी इकडं तिकडं पाहत होती नर्तकी डान्स करताना तेव्हा कुठेच बघून हसत नव्हती। फक्त जेव्हा राजा बघत असेल तेव्हाच ती हसत होती, म्हणजे राजाकडे बघूनच ती हसत होती। सगळं डान्स वगैरे संपला आणि राजाच्या मनात एक कुतूहल जागलं की नर्तकी माझ्याकडे बघूनच हसतीये। मग राजाने प्रश्न विचारला, बाबा तू माझ्याकडे बघूनच का हसतीये? तर ती नर्तकी म्हणाली राजाला, राजा मला माफ करा, मी तुम्हाला याचं उत्तर देईल, पण मला प्राणदान द्या, असं मला वचन द्या तुम्ही। राजा म्हणला, हां देतो मी तुला वचन, तू मला सांग फक्त काय झालं म्हणून। मग ती नर्तकी म्हणती, राजा जेव्हा देव सुंदरता वाटत होता तेव्हा तुम्ही कुठं गेले होते? मग राजा म्हणाला, जेव्हा देव सुंदरता वाटत होता तेव्हा मी ज्ञानाच्या लाईनीत होतो, आणि आज मी बघ कुठे आहे आणि तू बघ कुठे आहे। तर स्टोरी ऑफ द मोरल आहे, ज्ञानच्या मागे लागा, ज्ञान घेत राहा। सुंदरता काही येईल जाईल, पण ज्ञान हे आपल्याला आयुष्यभरच राहणार आहे, आपल्याला ते सगळीकडे कामाला येईल। तर असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि मला फॉलो करत राहा।